पहिली ब्रेकिंग बातमी ती म्हणजे विरोधकांची युती होऊ नये म्हणून भाजपने आता ब्लॅकमेलिंग सुरू केलंय। काँग्रेसकडून नाना पटोलेंची नागपूरची उमेदवारी डमी आहे। भारिप बहुजन वंचित विकास आघाडीत विलीन करणार असल्याची माहिती समोर आली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली निवडणूक लढू असं देखील म्हणण्यात आलं। प्रकाश आंबेडकरांचा हा भाजपवर हल्ला बोल आहे, ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली निवडणुका लढू, विरोधकांची युती होऊ नये म्हणून भाजप ब्लॅकमेल करते असा आरोप देखील करण्यात आलाय। याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी गणेश सोनावणे यांच्यासह। गणेश, काय सांगाल, नेमका काय प्रकार आहे? हा वृषाली, आज बाळासाहेबांनी जी आहे ही प्रेस घेतलेली आहे। प्रेसमध्ये त्यांनी सरळ काल सांगितलं, त्यांनी तृतीय ज्ञानाचा विषय केला। तृतीय ज्ञानाने जे आहे काल प्रेस घेऊन त्यांनी तो खुलासा केलेला आहे की वडेरा कुटुंब जे आहे ते पूर्ण घोटाळ्यामध्ये अडकलेला आहे, त्यांनी त्यात केलेला आहे। त्यात बाळासाहेबांनी एक आरोप केलेला आहे की बाबा काँग्रेस सोबत देशामध्ये कुठेच युती होत नाही आणि आमची जी बहुजन आघाडी जी आहे ही स्वतंत्र आमची लढणार आहे, त्याच्यामुळे आता ती जी आहे भारिपमध्ये विलीन झालेली आहे। त्यामुळे आमचा जो पक्ष जो आहे आता जो आहे भारिप जो आहे बहुजन आघाडी ती लढणार आहे, त्यांनी खुलासा केला। त्यामुळे आता काँग्रेस सोबत त्यांची युती राहणार नाही त्याचा खुलासा केलेला आहे। पण त्यांचं म्हणणं आहे की मग दबावाचा तंत्राचा वापर करून नातेवाईक यासाठी राजकारण सुरू असल्याचे त्यांनी बोललेलं आहे। निश्चितच धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर हा हल्लाबोल केलाय। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।